नमस्कार, आपण पाहत आहात CI न्यूज। चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयात उभी असलेली रुग्णवाहिकेला लागली आग। जिल्हा प्रतिनिधी समाधान कोळी। चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयात उभी असलेल्या 108 रुग्णवाहिकेला पहाटे 4:15 वाजता अचानक आग लागली। आग लागल्याचे कमलेश साहेबराव धनगर, सिटी स्कॅन टेक्निशियन हे पहाटे बाथरूमसाठी उठले असता रुग्णवाहिकेचा पुढील भागात आग लागल्याचे त्यांना दिसले। त्यांनी तेथील सुरक्षा रक्षकाला कळवले। पहिले 112 वर कॉल केला असता प्रतिसाद मिळाला नाही। त्यामुळे हिम्मत धनगर व कमलेश धनगर यांनी मोटरसायकलवर चोपडा नगरपालिकेत धाव घेत अग्निशमन दलास सोबतच आणले। आग विझवण्यासाठी घटनास्थळी कमलेश धनगर, सुरक्षा रक्षक दीपक बडगुजर, 108 चे पायलट नदीम शेख, 108 पायलट हिम्मत धनगर, फायर ब्रिगेड कर्मचारी संदीप कोळी, गणेश पाटील, राकेश सोनवणे, वसंत सपकाळे यांनी शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली। आगीवर नियंत्रण मिळवले तोपर्यंत रुग्णवाहिका जळून पूर्ण खाक झाली होती। रुग्णवाहिकेत 2 गॅस सिलेंडर फुल भरलेले होते, तरी सुदैवाने कुठल्याही प्रकारचे मोठा अपघात झालेला नसल्याचे पायलट हिम्मत धनगर यांनी सांगितले। अल्लाह जरा शुक्र है, ऑक्सीजन सिलेंडर वो ऑक्सीजन सिलेंडर फटा ना, बम के ऐसा फटेगा वो। आना ऐसा नहीं, आजू बाजू का पूरा एरिया खराब वो कर देता। ओ बहुत थोड़ा दूर से रे। अरे नहीं ना, वो गर्म रहते ना बहुत रे। आया अभी भी अंदर आ गया, अंदर आ गया अभी भी। देखो ज्वेलरी लाल है ना, उधर आग थोड़ी। अरे इनको भी कब से फोन लगा रहा है, 20 मिनट बाद फोन लगा ना हमको। काय वगैरे आज सकाळचा जो काय होता ना, आज के माझं काय माहिती मला आहे ना, बरोबर 4 सवय झाला आग येते म्हणजे येते। फिर कैसे समझा कि आग लगी? मैं उठा, मेरे को ये टाइम में उठने की आदत है, सोते थे। हाँ दीपक को पीछे भी जला हुआ है क्या? नहीं, उठने के बाद में ना, उठने जाए पहले डायरेक्ट खिड़की खोल के देख लेता क्या है बाहर। और दीपक को उसको बोलना उधर देख, ड्राइवर के बाजू से राइट साइड में मार दे बोलना जरा सा, उधर ऑक्सीजन सिलेंडर है बोलना। हाँ देखिए हमारा बराबर वाट लगी रे बाप। दादा तुम्ही कुठे होते? मी घराजवळ सुरू होतो ना। हा हा, बोला मी आग लागली मला बाप। दादा 108 ला आग किती वाजता लागली बरं? 4:10 आपले कमलेश भाऊ लगुईला उठले। तसंच मी पण तिथंच झोपलेलो होतो। हिम्मत भाऊ म्हणे गाडीने एकदम आग दिसते म्हणे। तसंच आम्ही 2 जण बाहेर पडालो, पाहिलं तर गाडीला आग लागलेली होती समोरून। मग नंतर आम्ही तिकडं पुढच्या साईडला पळालो दवाखान्यात। तिथून सिलेंडर आणले ते विझवण्याचे, ते 2 सिलेंडर त्याच्यावर दीपक भाऊ बडगुजर आणि कमलेश भाऊ हे मारत राहिले। मी मोटरसायकल घेतली आणि तसंच नगरपालिकेला गेलो अग्निशमनच्या गाडीजवळ। ते भाऊ पण मोबाईल पाहत होते, त्यांना म्हटलं दादा असं असं झालेलं आहे। हो म्हणे चला म्हणे। ते लगेच माझ्या मागे 1 मिनिटात लगेच त्यांनी पण गाडीत बसले आणि ते माझ्यासोबतच इथं आले आणि गाडी विझवायला सुरुवात केली। आम्ही कोणाला काही दुखापत नाही, कोणाला दुखापत नाही सर ना। आम्ही इथं रूममध्ये होतो आणि आम्ही जसं बाहेर निघालो तोपर्यंत तर गाडीने पुढून पेट घेतलेली होती, कारण की पाऊस चालू होता आणि ते आपली जी वायर आहे ते 100% लिकेज होती। तर लाईट त्याचे चालू बंद होऊन जायचे केव्हा केव्हा चालताना रात्री। तर ते लाईटमुळे आणि ते जे वायर आहे ती वायर 100% पंक्चर होती आणि लूज कनेक्शनमुळे ते 100% ते वायरचा फॉल्टमुळे ते एवढं पेट घेतली। कारण की वरून येणारा पाऊस जो होता ते पाणी जो होतं
तर ते वायर वर पडल्यामुळे ते एवढं पेट झालेलं आहे 100%. गाडीत किती सिलेंडर होते दादा? गाडीत 2 सिलेंडर आहेत सर, दोघं फुल आहेत. हे सिलेंडर पण तिथं आहे, फक्त एकच पेशंट साठी वापर झालेला आहे आता. ओके. हा, पूर्ण पॅक होते दोघं सिलेंडर. आता पूर्ण आग विझली गेली का? आता आग विझली गेली, पण गाडी गरम लागते, त्यामुळे आम्ही अजून नडी लावली तिच्यात हो. की बुवा काहीतरी गरम वाफ येते. सिलेंडर काढले अजून, हो. त्यामुळे मग पाणी सुरू केलं परत. ठीक.